जर मूर्ती करतानाची आमच्या दिवट्याची दिवट्याची मूर्ती काढावर दिवट्याची महाराज माझ्या मनामध्ये डाऊट निर्माण झाला असला देऊत आता एका जागी जर का 4 बिल्डिंग मला तर कसं करावं दिवट्याला त्याचा उपाय आहे काय? एका जागी पाय अडकाव एका जागी हात अडकाव एका जागी काय असं होते का हो? होणार नाही दररोजावर काय करतात गजानन गणपतीरायाची मूर्ती काबर आणि कशा पैकी काढायच्या त्याच्यामध्ये बी कारण आहे आपण घरच्या बाहेर चाललो त्याचा आशीर्वाद आपल्या डोळ्यावरती राहावं आपण बाहेरनं कुठनं फिरून आलो त्याचा आशीर्वाद आपल्या डोळ्यावरती त्याला काय म्हणले विघ्न निवारण घेशील पूजा सर्व एक गजानन पहिली पूजा गजानन गणपतीरायाची आणि दुसरी पूजा त्या सरस्वतीची महाराज सरस्वती प्रसन्न काय करतो गायन कला वाद्य कला नृत्य कला 4 लोकांमध्ये बसून 4 गोष्टी बोलायनं सरस्वतीची देणी आहे बरं का दुसरी पूजा त्या सरस्वतीची आणि तिसरी पूजा दुसरी पूजा आपल्या गुरुराज माऊलीची गुरुराज माऊली कर करतेची सावली मशीबुद्धी द्यावे गुरुज्ञानी वंदना थोर का देव थोर म्हणावा आता नमस्कार गुणाशी करावा मला भाष्य तो सद्गुरु थोर वाटे तयाच्या प्रसाद रघुराज भेटला एकच बार येतोय एकच बार जातो मरावे परंतु कीर्ती रूपी उरावे कीर्ती कशी चांगलं केलं तर चांगलं घेऊन जाईल बंगला केलं तर बंगला घेऊन जाईल संतांना काय म्हणतात हे गावाच्या बाजारी आला हरी नामाचा सौदा विसरला निडबर करा काम धंदा एक क्षण द्या म्हणलं देवानं पण आताचं माणूस कसं झालं माहिती का त्याच्या का बापाचा खाल्ला आम्ही करणार आम्ही करणार देवा आम्ही दिला नाही नाही देवाच्या मनात येते गुणाचे चालना जमात काय करा गुरु करून घ्या गुरुशिव मार्ग नाही मोक्ष नाही गुरुशिव गुणाचा साधक नाही गुरु करून घेतलं तर गलकांचा गोटा करते म्हणतात म्हणून काय म्हणतात ते वाजवा टाळ्या करूया भक्ती सत्याचा मार्ग पंचतत्वाची गादी 5 देवाची पूजा रात्रची आहे 5 देव कोणते ज्योतिबा सिद्धनाथ खरदोबा नरशी आणि अंबाबाई त्या 5 देवाचीच पूजा रात्रची आहे सगळ्या देवाची पूजा दिवस बघा महादेवचा अतिशय दिवस निघाला लक्ष्मीची पूजा तुझी क्लासमेट लक्ष्मीची पूजा लक्ष्मीची लक्ष्मीची पूजा बघा दिवस होऊन सत्यनारायणची पूजा दिवस होऊन गणपतीचा अभिषेक मारुतीचा अभिषेक दिवस निघाला तर हे रात्री 12च्या नंतर कारण नाही ह्या देवांना रात्रच्या चैत्रात तसे 5 देवाची देवाची महिमा आणि 5 देवाचं गोंधळ रात्रच्या ज्योतिबा देव सगळ्यामध्ये अलग आहे पावला तर परमेश्वर लागला तर सोमेश्वर देवाचा वार म्हणजे रविवार आहे देवाला विटाळ चक्राला सोसत नाही देवाला सराप लागला बहिणीचा
म्हणून देव त्या त्रिशूळानं कुणाच्या रत्नस्वराचा रक्तभुजाचा वध केले, पात्रानं रक्त पिले म्हणून नाथ महाराजला बोलवा घरामध्ये पात्र भरावं गेले आणि या भागात दूध भात घालून पात्र भरलं. ते का भरावं? देवाला थंडी करण्यासाठी दूध भात किंवा दही भात घालून पात्र भरावं. तर अशा प्रकारे त्या देवाची यात्रा कवा भरती कशी होती थोडक्यात सांगा. ह्यांना देवता नाव दिलं.